प्रभाग क्रमांक 21 व 22 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रचार कार्यालयाचा शुभारंभ उत्साहात। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या माघारीचा दिवस उलटल्यानंतर सर्वच पक्षांचे प्रचार सुरू झाले आहेत। येथील प्रभाग क्रमांक 21 व 22 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रचार कार्यालयाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते रविवारी 4 जानेवारी रोजी गणपती पार देवळाली गाव येथून करण्यात आला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 व 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांनी नारळ फोडून आपल्या प्रचाराला जोशपूर्ण सुरुवात करून विजयाची मुहूर्तमेढ रोवली। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडत सौ माधुरी सुधाकर ओहळ, उत्तमराव मुरलीधर बोराडे आणि अन्सार नाशिर शेख यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शेलार यांनी केले। फक्त आश्वासने नको, विकास हवा या स्पष्ट ध्येयाने प्रेरित होऊन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रभाग क्रमांक 22 मध्ये अनुसूचित जाती महिला अ गटातून सौ ओहळ माधुरी सुधाकर, इतर मागास प्रवर्ग पुरुष ब गटातून बोराडे उत्तमराव मुरलीधर, सर्वसाधारण पुरुष ड गटातून शेख अन्सार नसीर निवडणुकीत लढत आहेत। तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले। प्रचार शुभारंभाच्या वेळी उमेदवारांच्या समर्थनार्थ मान्यवरांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून संघटित ताकद आणि अनुभवी नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसून आले। जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह संचारला होता। समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचे निदर्शन घडवत ही दमदार टीम प्रचारासाठी बाहेर पडताच नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले। प्रभाग 21 व 22 साठी आता सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि ते तुमच्या रूपाने मिळाले आहे अशा भावना व्यक्त करत मतदारांनी उमेदवारांना विजयाचा ठाम विश्वास दिला। यावेळी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार, जिल्हा सरचिटणीस मुन्ना अन्सारी, ओबीसी सेलचे उत्तर महाराष्ट्राध्यक्ष छबू नागरे, पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल, नाशिक रोड कार्याध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आज सूर्योदय गणपती मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 21 आणि 22 यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 22 चे उमेदवार सौ माधुरी ओहळ, त्याचप्रमाणे आमचे मित्र उत्तमरावजी बोराडे आणि आमचे सहकारी शेख अन्सार या तिघांना आम्ही या ठिकाणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिलेली। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 21 मध्ये आमचे मित्र SP भालेराव हे आमचे सभागृहातले मित्र आहे आणि त्यांची ही सुनबाई आहे, ॲडव्होकेट आहे चंद्रकांतजी साडे, ज्यांनी साईबाबा असेल, साईबाबाची मिरवणूक असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, अतिशय चांगले केलेले आहे। त्याचप्रमाणे सय्यद रिजवानताई, त्याचप्रमाणे इंजिनियर हर्षदजी निकम असे, आणि या ठिकाणी 22 मध्ये सुद्धा आमच्या माधुरीताई ओहळ आणि ह्या सुद्धा शिक्षिका आहे, आणि बोराडे असतील, आमचे अनवर शेख असतील, अन्सार शेख असतील, हे सुद्धा उमेदवार अतिशय मजबूत आणि ताकदवान आहे। यांचं सुद्धा सामाजिक काम चांगलं आहे। अन्सार शेखच्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे। निश्चितपणे या ठिकाणी जर का बघितलं तर सर्व उमेदवार अतिशय प्रामाणिक आणि लोकांची सेवा करणारे आहे। कारण या ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांची आघाडी होती, पण दुर्दैवानं आघाडीतल्या आमच्या कुठल्याही उमेदवाराला स्थान न मिळाल्यामुळे शब्द देऊन सुद्धा फिरवणाऱ्या या लोकांचे उबाटाचे गद्दार नेत्यांच्या विरुद्ध या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहे। आणि निश्चितपणे आम्ही हे सांगू की या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने लोकांचा
जो एकंदरीत त्यांच्या उमेदवारांचा आत्मविश्वास आहे अतिशय उदंड असा भरलेला आहे. त्यांना निश्चितपणे असं वाटतं की या ठिकाणी आपली उमेदवारी यशस्वी जी दिलेली आहे ती यशस्वी होईल, विजय प्राप्त होतील असा 100% माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे. सर्वेमध्ये सुद्धा त्यांचे नाव अतिशय पुढे आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी जोमानी सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेल का जोमानी त्यांच्या पाठीमागे राहा आणि या ठिकाणी निश्चितपणे आपले उमेदवार निवडून येईल असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण या ठिकाणी पवार साहेबांचं जर का बघितलं पुरोगामी विचाराचे पवार साहेब आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन या ठिकाणी त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलेले आहे आणि त्याच विचाराची उपासना ते करतायत. आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा करतायत. मी जनतेला आव्हान करीन का या सर्व 21 आणि 22च्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, चंद्र पवार यांच्या उमेदवारांना विजयी करा. यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी त्या निशाणीवर बटन दाबा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम। आज मैं देवलली गांव में आया हूँ। अपने आदरणीय गजानन नाना सेलार युवा आए हुए उद्घाटन के लिए। आज अपना प्रचार नारा फोड़ने के लिए यहाँ पे सब लोग जमा हुए इकट्ठा। तो 22 प्रभाग में से आज माधुरी ताई और ये भी एक उम्मीदवार है। उसके बाद में बोराडे साहब ये 2nd नंबर के उम्मीदवार है और अंसार भाई ये 3rd नंबर के उम्मीदवार है। तो 22 में 3 कैंडिडेट अपने तुतारी से खड़े हुए हैं। सबने भर के मतदान करना है। उसके बाद में 21 में अपने स्वातिताई भालेराव है। उसके बाद में चंद्रकांत साड़े साहब है, सैयद रिजवाना अल्ताफ है और उसके बाद में इंजीनियर चबू निकम है। हाँ, एजुकेटेड लोग है सब इधर। और आज तक सब क्या हो गया, सब लबाड़ लोगों के ताबे में राजकारण गया था। अभी सब एजुकेटेड लोग आए हुए और पदाधिकारी भी है। उसके बाद में अंसार भाई ने बाटा में बहुत बड़ा काम किया था पर उनको टिकट नहीं दिया गया। तो ये बहुत गलती किया है उन्होंने। अभी उसके लिए अपने गजानन नाना सेलारकने से टिकट लाके सब के सब इधर 22 में से 3 कैंडिडेट निवड़ के आएंगे और 21 में से भी 4 कैंडिडेट निवड़ के आने वाले। सबसे मेन बात बोले तो अभी हम जोर से और घर घर जाना जरूरी है और सबके पास से मतदान एक मतदान सबको करने लगाने का बाहर निकालना जरूरी है। और इतना ही बोलता हूँ और रुकता हूँ। ओके।